काम केलं, म्हणून हे डील या ठिकाणी रद्द झाली पाहिजे। या मागणीसाठी युवा काँग्रेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करत आहोत। आपल्याला माहित आहे, मागच्या 8 दिवसापासून नाशिक, अचलपूर, परतवाडा, अकोला आणि आपलं खामगावातील शेगाव या भागामध्ये जो जिहादी मानसिकतेच्या नराधामाने जो धुमाकूळ घातलेला आहे, हिंदू मुलींना टार्गेट करून, म्हणजे पहिले याच्यामध्ये फक्त जिहादी मानसिकतेचे मुलंच होते, आता मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। म्हणजे जर तुम्ही नाशिकची घटना पाहिली तर एका कंपनीची HR ही महिलांना कशा पद्धतीनं फसवून, कशा पद्धतीनं त्यांना झाशामध्ये घेऊन त्यांचं धर्मांतरण करून त्यांना लव जिहाद करण्यास प्रवृत्त करत आहे। हे प्रकरण तिथल्या पोलिसांनी उघड आणलं, त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो। अचलपूर, परतवाडा आणि अकोल्याची घटना जर पाहिली तर 350 अश्लील व्हिडिओ, ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या मुलींचे व्हिडिओ आहे, फक्त हिंदूच नाही आहे, इतरही धर्मीय मुलींचे व्हिडिओ आहे। तर कुठतरी आता पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि महिलांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे। आपला प्रेमाच्या नावाखाली कोणी छळतर करत नाही, कोणीतरी आपला प्रेमाच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून आपल्याला कुठतरी या धर्मापासून तोडण्याचा आणि देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत नाही, असं महिलांनी जागरूक राहावं। यासाठी विश्व हिंदूंनी केलेल्या आंदोलनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तर सहभागी झालेलो आहे। आणि हे जे हिंदू संघटन आहे हे नेहमी लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या यावर नेहमी आंदोलन करत असते। विदर्भामध्ये, देशामध्ये सध्या संतप्त लाट आहे आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की आपण धर्म परिवर्तन कायदा आणला पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे। यासाठी भरपूर मोठे मोठे आंदोलन झाले, मोठे मोठे मेळावे झाले आणि मेळावे करून आज आपण पाहिलं तर खामगावमध्ये जिहादी मानसिकतेचा असलेला पुतळा हा सुद्धा दहन केलेला आहे। हा प्रतिकात्मक पुतळा आहे। जे जे लोक असं करतील त्या लोकांच्या मागे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू समाज हा सक्षमपणे उभा आहे, उभा राहील असं आवाहन करतो। कडक कायदा करावा अशी मागणी करतो। जय श्रीराम। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे आज एक खामगावमध्ये आंदोलन उभारण्यात आले आहे। विषय असा आहे की मुली, हिंदूच्या मुली जास्त लव जिहादामध्ये अडकत चाललेल्या आहे, तर त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की लव जिहादापासून वाचा। आणि नाशिकमध्ये इथे परतवाडा येथे मुलींचे व्हिडिओ व्हायरल होण्यात झालेले आहेत, हिंदू मुलींचे, तर त्यांना एकच सांगायचे आहे की लव जिहादापासून वाचा आणि मोबाईलचा वापर जरा कमी करावा। आणि नाशिकमध्ये जिथं लव जिहादातर्फे म्हणजे धर्मांतरण करण्यात आले आहे मुलींचे, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। जय श्रीराम।